संसदरत्न दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। सुरुवातीला त्यांनी काँग्रेस आमदार पदाचा जो आहे तो राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या प्रवेशानंतर काँग्रेस म्हणजे हिंगोली लोकसभेतील असतील, हिंगोली जिल्ह्यातील असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेनंतर आपल्यासोबत लोकसभेतील नेते आहेत सचिन नाईक। एकंदरीतच आज राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रज्ञा सातवांचा हा प्रवेश म्हणजे ओपन सिक्रेट आहे। ते ओपन सिक्रेट अतिशय गंभीर आहे। या राज्याची लोकशाही कमकुवत करण्याचा हे कृत्य आहे आणि जो एक विश्वास असतो त्या विश्वासाला तडा देणारं हे कृत्य आहे। काँग्रेसचं जे विधान परिषदेचं जे संख्याबळ आहे ते प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे कमी होणार आहे आणि त्यांच्या या कमी झालेल्या प्रतिनिधित्वामुळे कदाचित भविष्यात काँग्रेसला जे विरोधी पक्षनेतेपद हे विधान परिषदेत मिळणार होतं ते कदाचित मिळणार नाही। तर हे भारतीय जनता पार्टीनी त्यांच्याबरोबर मिळून केलेलं एक मोठं षडयंत्र आहे आणि त्याचं नुकसान हे संबंध महाराष्ट्राला होणार आहे। इथल्या तमाम या जनतेच्या हक्काचे जे प्रश्न आहेत, जो एक विरोधी पक्ष एक जी व्यवस्था आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये हे राज्य मुकणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा या राज्यातून आणि या देशातून लोकशाही संपवण्याचा जो अजेंडा आहे त्याला प्रज्ञा सातव यांनी सहकार्य केलं आहे, त्याला साथ दिली आहे। ही अत्यंत चिंतेची बाब आहे। मात्र कुठेतरी तुम्ही ओपन सिक्रेट म्हणता, मग 2024च्या लोकसभेच्या तिकिटावेळी तुम्ही काँग्रेसकडून तिकीट मागत होते आणि त्यानंतर तुमचं तिकीट कटलेलं आहे, याला जबाबदारी ही तुम्ही त्यावेळेस प्रज्ञा सातव यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। ती नाराजी बाहेर आली नाही, मग आता काय म्हणायचं? नाही, हा वरच्या स्तरावरचा प्रश्न आहे। हा इंडिया अलायन्सचा प्रश्न होता। त्या जागा कोणाला सोडायच्या कोणाला नाही सोडायच्या। हां, एखाद्या वेळी समजा ती काँग्रेसला जागा आली असती ती मला नसती मिळाली तर मी असा कोणाप्रती काही रोष व्यक्त केला असता, परंतु हा काही असा काही मी कोणाप्रती रोष केला नाही। तो इंडिया अलायन्सचा निर्णय होता, पार्टीचा निर्णय होता। तो आमच्या एका मित्रपक्षाला दिला आणि आमच्या मित्रपक्षाची जागा आम्ही ती निवडून आणली। परंतु आमच्या मित्रपक्षाचे जे उमेदवार होते त्यांनी लेखी स्वरूपामध्ये, ते जरी दुसऱ्या पक्षाचे होते, त्यांनी आमच्या पक्षाकडे सांगितलं होतं की प्रज्ञा सातव यांनी इंडिया अलायन्सच्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध काम केलं आणि म्हणून त्याची पक्षाने दखल घ्यावी अशा प्रकारचं त्यांनी पत्र दिलं। त्यांच्याबरोबर आणखीन काही खासदारांनी देखील पत्र दिलं होतं। परंतु राजीव सातव काँग्रेसचे एक निष्ठावंत नेते होते। त्यांचं आकस्मिक निधन झालं होतं आणि त्यांच्या आकस्मिक निधनानंतर प्रज्ञा सातव यांची जबाबदारी काँग्रेस पक्षाने स्वीकारली। आमच्या नेतृत्वाने त्याला अतिशय संवेदनापूर्वक त्या एकंदरीत परिस्थितीला हाताळलं आणि म्हणून त्यांना ही जी संधी मिळाली ती संधी केवळ राजीव सातव यांची पत्नी म्हणून त्यांना ही संधी मिळाली। त्यांचं स्वतःचं असं कोणतंही कर्तृत्व नव्हतं की त्यांना ही संधी दिल्या जाऊ शकते, परंतु एका मानवीय दृष्टिकोनातून, एका संवेदनेच्या दृष्टिकोनातून त्यांना ही पक्षाने संधी दिली। मात्र कुठेतरी लोकसभेपासून मग त्यांची ही तयारी सुरू होती का? कारण त्यांनी लोकसभेमध्ये विरोधात काम केलं असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रारी केल्या होत्या, तुम्हीही तक्रार केली होती आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही तक्रार केली होती। मग हे लोकसभेपासून षडयंत्र शिजतंय का? ते सातत्यपूर्व चालू होतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे। या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांचाही जरी तुम्ही विचार केला तर प्रज्ञा सातव या जिल्ह्याच्या निर्विवाद काँग्रेसच्या नेत्या होत्या, परंतु ना त्या हिंगोलीच्या प्रचारात आल्या, ना त्या वसमतच्या प्रचारात गेल्या, ना त्यांनी कॅन्डिडेट निवडीमध्ये कोणता भाग घेतला, ना प्रांतिक काँग्रेसच्या बैठकीमध्ये गेल्या, ना त्यांना काँग्रेस पक्षाने आता 3 महिन्यापूर्वी वरिष्ठ उपाध्यक्ष केलं, धाराशिवची जबाबदारी दिली, तिथेही त्या गेल्या नाही आणि कुठल्याही बैठकींना त्या उपस्थित राहिल्या नाही। आणि त्यांनी आज स्वतःही सांगितलं की मी आज जे पक्ष सोडलेला आहे त्याच्यासाठी मी कोणाशी काँग्रेसमध्ये देखील चर्चा केलेली नाही। तर ही किती असंवेदना आहे, किती बेजबाबदारपणा आहे। तुम्ही हा काय तुमचा कोणाचा खाजगी विषय थोडी आहे। मग हे पूर्वीपासून षडयंत्र म्हणायचं? हो, निश्चितपणाने हे पूर्वीपासूनचं षडयंत्र होतं आणि त्यांच्या षडयंत्राची किंमत काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये मोजावी लागली। त्यांनी जेव्हापासून या काँग्रेसमध्ये नेतृत्व केलं तेव्हा आमचे 2 वर्धमान जिल्हाध्यक्ष पक्ष सोडून गेले, 2 माजी आमदार पक्ष सोडून गेले, कित्येक जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य सोडून गेले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे छोटे मोठे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे गेले, काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिकारी पक्ष सोडून गेले आणि याला केवळ आणि केवळ जर खऱ्या अर्थाने कोण जबाबदार आहे तर ते प्रज्ञा सातव या जबाबदार आहेत असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आहे।
खरं तर प्रभारी आहेत काँग्रेसचे हिंगोली जिल्ह्याचे. विधानसभेमध्ये ही चीज चर्चा होती, जी लोकसभेमध्ये चर्चा झाली. प्रज्ञा सातवांनी काम केलं नाही, त्यावेळेस खोक्याचा पण विषय चर्चेमध्ये आला होता आणि विधानसभेमध्ये तेच झालं की हिंगोली विधानसभेमध्ये ही जागा काँग्रेसची असताना शिवसेनेकडे जागा गेली. कुणाच्या सांगण्यावरून गेली? त्याला पुष्टी मिळते या दृष्टिकोनातून. आजचा जर निर्णय झाला मॅडमचा, तर त्या झालेल्या घटनेला इनडायरेक्टली पुष्टी मिळते अशी माझी धारणा आहे आणि ती पक्की आहे. त्याचं कारण असं सांगतो की राजू सातव हा संसदरत्न होता. त्यांची विचारधारा काय होती? तर RSSची विचारधाराला विरोध करायचा आणि लोकशाही या देशात नांदली पाहिजेत, लोकशाही टिकली पाहिजेत, संविधान वाचलं पाहिजे या दृष्टिकोनातून 2014ला जे 2 खासदार महाराष्ट्रातून निवडून आलेत त्याच्यापैकी राजू सातव हे खासदार होते. इथल्या जनतेने त्यांच्यावर प्रेम केलं होतं आणि तीव्र BJPला तिथे ते विरोध करत होते. हा दृष्टिकोन सरळ जर बघला तर त्यांना ते एका स्टेटचे प्रभारी पण होते काही दिवस आणि प्रभारी असताना त्यांना धक्काबुक्की झाली, जे की BJPच्या तत्कालीन खासदारांनी तिथल्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की BJPचे लोक अरोगंड आहेत, यांना लोकशाही मान्य नाही, लोकशाही तत्वाने ते चालणारे माणसं नाहीत आणि हे देशामध्ये लोकशाही आता मोडून काढतील असं त्यांचं स्टेटमेंट होतं. आज ताईंचं स्टेटमेंट काय की मी राजू सातवचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात आहे. तो लोकशाही वाचवायला गेलेत की लोकशाही खतम करण्याला गेलेत हे त्यांच्याहून सिद्ध होते. दुसरं गोष्ट आहे की MLC तुम्हाला 2 वेळेस काँग्रेस पक्षानं दिलेली आहे. आता 5 वर्षे शिल्लक असताना तिकडे जाण्याचं काय प्रयोजन आहे? ते गुपित आहे, सिक्रेट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आता म्हटले की राजू भाऊंना धक्काबुक्की झाली होती गुजरातमध्ये, ती कुणी केली होती? आणि ताईचं वक्तव्य याच्यावर असं आलं की मी भाऊंचे स्वप्न पूर्ण करतो. एकीकडे त्यांना त्याच काळामध्ये धक्काबुक्की तिकडे झाली, आज पक्षामध्ये प्रवेश केला. राजू सातवला गुजरातमध्ये BJPच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली होती. राजू सातव त्यावेळेस असं म्हणाले होते की या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर BJP हटवली पाहिजेत. मग आज ताई कोण्या पक्षात गेल्या? मग प्रज्ञा याचा विसर पडला? 100% पडला, काही शंकाच नाही याच्यामध्ये. प्रज्ञा ताईंना लोकशाहीचा विसर पडला आणि ज्या पक्षाच्या आधारे तुम्ही MLC घेतली त्या पक्षाच्या विचारधारेचा विसर पडला हे सिद्ध होते. ते बावनकुळे साहेब असं म्हणाले की आता 15,000 कार्यकर्त्यांचा मेळावा इथं कळमनुरीमध्ये हिंगोलीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि जे भाजपाचे प्रदेश हे सगळे इथं येणार आहेत आणि असा 15,000 कार्यकर्ते काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे. लागली दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. जे पदाधिकारी सोडून गेले त्या पदाधिकाऱ्यांनी इतके फोन केले की आमच्या फोनच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या, आमच्या नेत्याच्या फोनच्या बॅटऱ्या डाऊन झाल्यात, ते यायला तयार आहेत. काही 15,000 लोक नाही, लोक स्वतःची ताकद पाहिजे. ते सातव नावाच्या पाठीमागं ताकद होती, त्यांच्या पाठीमागे आणि सातव नावाच्या पाठीमागं सातव जशी ताकद होती त्याच्या पाठीमागं पक्षाची मोठी विचारधारा होती आणि त्या विचारधारेची त्यांनी प्रतारणा केलेली आहे. तुम्ही बोलताना म्हटले की त्याला पुष्टी दिली तुम्ही हिंगोली विधानसभेला. मग ही कुणासोबत हातमिळवणी होती आणि कुणासोबत मॅनेजमेंट होतं सगळं त्यावेळेचं 2024च्या विधानसभेत? आमच्या पक्षाच्या किंवा आमच्या आघाडीच्या उमेदवाराला मत का कमी पडलं याचा अनालिसिस केल्यावर तुम्हाला समजून येईल त्यांनी कोणाची हातमिळवणी केलेली आहे. कुणाची केली नाही ते तुम्हाला इनडायरेक्टली माहितीच आहे, आता समजूनच गेलेलं आहे कोण निवडून आलं त्या मतदारसंघामध्ये ते. नाही, पण ही हिंगोली विधानसभा भाजपच्या वाट्याला मागच्या 10 वर्षापासून आहे आणि इथं परत काँग्रेसला ही जागा असताना ऐन वेळेला ती जागा जी आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेली होती. बरोबर आहे, मान्य आहे, त्याच्यामध्ये त्यांचा काय रोल नाही. ते वरिष्ठ स्तरावर झालेला निर्णय, त्या विचार प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये यांचा रोल नव्हता. परंतु पक्षाचे तुम्ही MLC होतात, पक्षाचे MLC असताना तुम्ही टेंटेटिव्ह कार्यक्रम दिला होता. उदाहरणार्थ आजेगाव सर्कल आहे, पळशी सर्कल आहे, त्या पळशी सर्कलमध्ये कार्यक्रम दिला, त्या कार्यक्रमाला त्या दिवसभर गेल्याच नाहीत प्रचाराला. गजानन देशमुख साक्षीदार आहेत, तो कार्यक्रम फेल केला आमचा देवचा. मग तुम्ही आमच्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत ना, तर कोणाचा प्रचार केला तुम्ही? एकीकडे त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं नुकसान झालं, दुसरीकडे महाविकास आघाडीचं नुकसान झालं. कसं नुकसान आहे? अजिबात हे नुकसान झालेलं नाही आहे. उलटी हा जो काँग्रेसमध्ये एक जो मोठा ब्लॉकेज होता, जे काँग्रेसला वाढू देत नव्हता, हा जो वेल होता, आता हा ब्लॉकेज दूर झालेला आहे आणि काँग्रेस निश्चित उभारीने आता पुढे होईल. आणि मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगतो की पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये
काँग्रेस पक्ष इनकमिंगमध्ये 1 नंबरवर राहील. प्रज्ञा सातवांच्या जाण्याने कोणताही फरक पडलेला नाही. ही जनता ओळखून आहे की त्या पक्ष कशासाठी सोडून गेलेले आहेत. आता अनेक तर्कवितर्क, अनेक चर्चांना आता ऊत आलेला आहे. या ऊतामध्ये आता जसं 50 खोके ओके होतं, आता हे 100 खोके ओके आहे की असाही विषय आता लोकांच्या चर्चेमध्ये आलेला आहे. का 100? असं नाकारता येऊ शकत नाही, कारण हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे आणि हा अजेंडा आता सर्वश्रुत आहे. हा केवळ आता आमदार खासदारांसाठीच नाही, तर आता हा इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून मतदारांसाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ओपन अजेंडा झालेला आहे. आता ह्याच्यात काही वेगळं सांगण्याची कोणाला गरज नाही आहे. खरं तर तुम्ही काँग्रेस कळमनुरी तालुक्यामधले आहात, तर कळमनुरीमध्ये तुम्ही सातत्यानं काम केलं. रजनीताई सातव असतील, स्वर्गवासी राजू सातव असतील, यांच्याबरोबर काम केलं. हे आज जे झालं ते तुम्ही ह्या पक्षाकडं, प्रवेशाकडं कसं बघता? पूर्वीपासून मी पक्षासोबत आहे. पक्षानं जे जे आदेश दिले ते केले. मागेही लोकसभाचे आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचंही काम केलं. विधानसभामध्ये जे शिवसेनेचे टारफे होते त्यांचंही काम केलं. आणि नेहमी पक्षासोबत, आणि सातो फॅमिली ही पक्षाचीच होती ना, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. तुम्ही होते त्यांच्यासोबत आहात, तो विषय नाही. मात्र आता काँग्रेस जे विचारसरणी होती राजूभाऊंची, त्यांना हे पटेल का सगळं? विचारसरणी म्हणजे आता पटलेलंच नाही, जनतेला नाही पटलं. सर्व त्यांनी जे सोडून गेले ते जनतेला पटण्यासारखं आहे. पचलेलं नाही आणि पटलंही नाही. परंतु कार्यकर्ते आता ते उत्साहित आहेत की पक्षाला काहीतरी भरारी भेटेल. काही कार्यकर्त्यांची अडचण होती त्यांच्यामुळं, आणि ते गेलेलेही काही कार्यकर्ते होते ते परत येण्याच्या मार्गावर आहे. खरं तर या ठिकाणचे माजी आमदार असतील संतोष टारफे, त्याचबरोबर भाऊ पाटील गोरेगावकर असतील, काँग्रेसचे अनेक माजी आमदार, माजी पदाधिकारी जे आहेत ते सोडून गेलेले आहेत, ते परत येतील. आता होता है क्या है देखेंगे. आगे बहुत कुछ होने वाला है और कांग्रेस पक्ष भरारी लेने वाला है. काय आजचं समाधान व्यक्त केलं तुम्ही आता काही प्रतिनिधीशी बोलताना, नेमकं समाधान कशात झालं तुम्हाला? यामुळे समाधान व्यक्त केलं, कारण काय खरं पाहिलं भाजपच्या या ठिकाणी आभार मानतो आम्ही. पाहतो मागच्या 2-4 महिन्यापासून 2-3 हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.